मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रामटेक येथे गायरानची 25 एकर जमीन शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या गावातील 5 व्यक्तींनी ताब्यात घेऊन ही शेतजमीन वाहितीत करून पीक घेण्यात येत होते। रामटेक येथील ग्रामस्थ दही व दुधाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात। शासनाची ए क्लास गट नंबर 140 या जमिनीवर अनधिकृतरित्या ताबा केल्याने स्थानिक पशुपालकांना गुरेढोऱ्याच्या वैरणीची कशी व्यवस्था करावी असा प्रश्न पडला। तसेच महिलांना गावखेड्यात रोजगार उपलब्ध नाही, कुटुंबाची गुजारण कशी करावी या समस्या उभ्या ठाकल्याने घरातील महिलांनी पुढाकार घेऊन गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून या जमिनीत गुराढोरांच्या वैरणीसह फळबागा लावून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हाताला काम मिळेल या अपेक्षेने ग्रामपंचायतीकडे याबाबत निवेदन दिले। जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला। या दरम्यान या 11 रणरागिणींनी मजुरी पाडून स्वखर्चाने घरच्या भाकरी खाऊन दिवसभर सरकारी कार्यालयात हेलपाटे सोसले। या कामी त्यांनी पदरमोड करून स्वतःच्या जवळील पुंजी लावली। या दरम्यान अतिक्रमणधारकांना 3 नोटीस बजावण्यात आल्या तरी त्यांनी शेतजमीन मोकळी केली नाही। शेवटी गावातील वंदना गणेश ठाकरे, उषा प्रभाकर ठाकरे, लीला किर्दग, रुक्मा भगत, शोभा पांडे, दुर्गा सपकाळ, नंदा सोंगे, आशा पांडे, चंदा ठाकरे या महिलांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांच्या दरबारात दाद मागितली असता त्यांनी केलेल्या तक्रारीवरून 27 सप्टेंबर 2021 रोजी शासन परिपत्रक क्रमांक जमीन 3/2009 तसेच शासन निर्णय क्रमांक जमीन 3/2011 12 जुलै 2011 याप्रमाणे आदेश पारित करून तसेच अशा जमिनीवर भविष्यात असे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे संबंधितांना आदेशित केले। रामटेक गावामध्ये आम्हाला रोजगार नसल्यामुळे आम्ही सरपंचाच्या इकडे कंप्लेंट घेऊन गेलो आणि तिनं आम्हाला होकार पण दिला। नंतर तीच आमच्याजवळून निघून गेली। नंतर आम्ही तहसीलदाराकडे गेलो, BDO कडे गेलो, पोलीस आयुक्तालयाकडे गेलो आणि पोलीस स्टेशनकडे पण गेलो। त्यांनी तरी आमचं काही झालं नाही। नंतर आम्ही तहसीलदारांनी आम्हाला आदेश दिला। त्या आदेशानुसार आम्ही 18 तारखेला अतिक्रमण काढले। या पत्रावरून येथील 11 रणरागिणी महिला व ग्रामस्थांनी 25 एकर पेरणी केलेल्या तूर, कपाशी या उभ्या पिकात गुरेढोरे चारून शेतजमीन मोकळी केली। सदरची जमीन मोकळी झाल्याने गुरेढोरे वैरण तसेच फळबागा लागवडीसाठी उपयुक्त जमीन असल्याने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हाताला काम लागेल या अपेक्षेने रामटेक वासीय प्रशासनाकडे एकटक लक्ष लावून आहे। मजुरी करून आमच्या मजुऱ्या पाडून आम्ही स्वतः पैशाने खर्च करून आम्ही कलेक्टर पर्यंत पोलीस आयुक्त अमरावती पोलीस आयुक्त त्यांनी केस टाकली होती। मूर्तिजापूर माना पोलीस स्टेशन इथपर्यंत पोहोचलो। तर या गोष्टीला तरी 5 महिने होऊन गेले। 24 जून यापासून सुरुवात केली। त्यांची पेरणी सुद्धा व्हायची होती। पेरणी आम्हाला सरपंचांनी होकारून दिलं। त्यांच्या शेतात आम्ही काम करत होतो, आम्ही काम मागत होतो। ते म्हणत होती का आता तुम्ही काय करायचं आहे ते करा आणि त्यांनी उलट यांना पण सांगून दिलं का तुम्ही पेरणी करा। मग ते लोक पण खवळले का तुम्ही आम्हाला पेरायला काय सांगितलं का, आमचं आता पीक हे आम्ही म्हणत होते की आम्हाला 100 रुपयाचा स्टॅम्प द्या, यावर्षीचं पीक खाऊ द्या। पण ते म्हणत होते की आमच्या इकडे सरपंच पूर्ण ग्रामपंचायत आमच्यासोबत असल्याच्यामुळे तुमचं काहीच होऊ शकत नाही, आम्ही त्या बाईच्या पाया लागत नाही। मग आम्ही त्या गोष्टीवर आणखी मग तहसीलदाराकडे गेलो तर ते पूर्ण ऑर्डर दिली। त्या ऑर्डरवर मग आम्ही त्यांच्याकडे सरपंचांना 18 तारीख फिक्स केली होती। ऑर्डर देऊन ते म्हणत होती की ही ऑर्डर नाही आहे। मग आम्ही आमदारापर्यंत पोहोचलो। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।